आकाश आणि वसुंधरा बॅग पॅक करून खाली येत असतात. माधव म्हणतो, अरे आकाश, काय बॅग वगैरे घेऊन कुठे चाललायस? आकाश म्हणतो, काही नाही बाबा, आम्ही रूम शिफ्ट करतोय. आमची रूम अखिल आणि तनया यांना देतो आणि त्यांच्या रूममध्ये आम्ही राहायला जाणार आहे. भास्कर म्हणतो, अरे पण का, असं का करताय तुम्ही? जयश्री म्हणते, तुला काय प्रॉब्लेम आहे त्याने जर असं केलं तर? माधव म्हणतो, जयश्री तुला कळतंय का, मुळात ते दोघं नाहीये, फक्त त्यांची 3 मुलं सुद्धा आहे. 5 जण त्या एवढ्याशा रूम मध्ये कसं काय राहणार आहेत? कसं ऍडजस्ट करणार आहे सांग ना मला. जयश्री म्हणते, अहो त्याच्यासाठी वसुंधरा हो बोलली आहे आणि आपला आकाश सुद्धा हो म्हणालाय. आपल्या लहान भावासाठी तो एवढं करायला तयारच आहे की. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? वरती तनया कम्फर्टेबल राहणार आहे, शांतता मिळणार आहे आणि म्हणून ती जाणार आहे वरती. माधव म्हणतो, हे बघ जयश्री, तू जरा समजूतदारपणा दाखवत जा ना कधीतरी. ती दोघं हो म्हणताय म्हणजे काय लगेच त्यांना पाठवायचं का खाली? वसू म्हणते, बाबा थांबा ना जरा, मला काय वाटतं आपण तनयाच्या कलेने जरा घेऊया. ती प्रेग्नेंट आहे की नाही, तिला जसं वाटतंय तसं करायला देऊया. तिला जर वरती शांतता मिळणार असेल, छान वाटणार असेल तर मग जाऊ द्या ना तिला वरती, काय प्रॉब्लेम आहे? असंही आता सगळ्यांची प्रायोरिटी तनया आणि तिची प्रेग्नेन्सी असायला हवी, त्यामुळे आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही करू इथे ऍडजस्ट, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता ती दोघं जण रूममध्ये निघून गेलेली असतात. माधव म्हणतो, जयश्री, आकाश आणि वसुंधरा समजदार आहे म्हणजे काय त्याचा गैरफायदा घेणार आहेस का तू आणि प्रत्येक वेळेला त्यांना ऍडजस्ट करायला लावणार आहेस का? जयश्री म्हणते, हे बघा तुम्ही माझ्याशी वाद घालू नका, ती दोघं तयार आहेत ना एवढ्याशा रूम मध्ये ऍडजस्ट करायला, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि असंही त्या वसुंधराला आता अद्दल घडली पाहिजे, तिला कळालं पाहिजे की एवढी मोठी रूम सोडून छोट्याशा रूम मध्ये येऊन राहणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. कसे हाल होतात ना तिचे बघाच तुम्ही ते. आणि तिला चांगलीच अद्दल घडली पाहिजे. मला माझ्या मुलांपासून तोडलं ना तिने, आता तिला तिच्या रूम पासून मी वेगळं करते आणि हळूहळू बघा तिला घरातूनच वेगळं करणार आहे मी, असं बोलून ते निघून जाते. माधव म्हणतो, या बाईचं काय करावं ना खरंच मला कळत नाही, अशी का वागते ही, हिला कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे, पण कोण सांगणार ना, मलाच करावं लागणार आहे ते. आणि जातो मी इथून, असं बोलून तो निघून जातो. इकडे अवनी भास्करला म्हणत असते, बघा ती तनया सगळ्या गोष्टींचा किती फायदा करून घेते. तिचा नवरा CEO आहे म्हटल्यावरती सगळ्या घरावरती हक्क दाखवते. खर तर एवढी मोठी रूम मिळवण्याचा हक्क आपल्याला होता, आपण या घरातले मोठे आहोत आणि एवढी मोठी रूम आपल्याला मिळायला हवी होती, पण नाही, याचा सुद्धा फायदा तिने करून घेतलाय. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्ही सुद्धा या कंपनीचे CEO आहात आणि आपल्यासाठी काहीतरी फायदा करून घ्या. पण नाही, तुम्हाला माझं ऐकायचंच नाहीये ना, जाऊ दे तिकडे. आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळायला हव्यात, कारण तुम्ही या कंपनीचे आणि या घरातले मोठे भाऊ आहात, पण तरी सुद्धा तुम्हाला काही मागावं असं वाटत नाही, नाही का? असं बोलून ती निघून जाते. भास्कर विचार करत असतो की काय चाललंय हिचं, असं का बघते ही. इकडे आता तनया आणि अखिल हे रूम मध्ये आलेले असतात. तनया म्हणते, वाव किती मोठी रूम आहे, मला तर आता खूप मज्जा येणार आहे, इथे खूप मोठी स्पेस मिळणार आहे. आता बघच अखिल, त्या वसुंधराला मी कसा धडा शिकवणार आहे ते. हळूहळू तिला रूमच्या बाहेर काढले. आता हळूहळू तिचे कसे हाल करते ना तेच बघतो, माझे हाल करायला निघाली होतीस ना ती. अखिल म्हणतो, हे बघ तनया, हे सगळं ना खूप चुकीचं वागते तू, आणि वसू वहिनीविषयी असं विचार करणं सोडून दे. तिने जर तुला एखादं काम सांगितलं असेल ना तर ते तुझ्या फायद्यासाठी आहे. मी चांगलंच ओळखतो वसुंधरा वहिनीला. आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का, दादा वहिनीने किती मोठी चूक आपली पदरात घेतली होती आणि किती समजूतदारपणा दाखवला होता. अगं असं का वागतेस तू त्यांच्या बरोबर? तनया म्हणते, तू शांत बस रे, मला ना कळतं ती वसुंधरा कशी वागते ती. तिला नाही माझ्या तालावरती नाचवलं ना तर बघच तू. आणि आता सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे, मला जसं हवं तसं होणार आहे. तेवढ्यात जयश्री तिथे येते आणि म्हणते, हो होऊ दे तुझ्या मनासारखं, तू खुश राहिली ना बस, तेवढंच हवंय आम्हाला. आणि काय हे तुझं सामान वगैरे लावायचं राहिलं असेल ना, झालं का सगळं लावून? तेवढ्यात अखिल म्हणतो, हे बघा तुम्ही तुमचं बघून घ्या काय करायचं ते, मला खूप महत्वाची मीटिंग येऊ द्या, मी जातो. आणि तो रूमच्या बाहेर निघून जातो. जयश्री म्हणते, काय हे याचं, एवढ्या महत्वाच्या विषयावर बोलते मी आणि याचा काय असा मूड ऑफ झालाय? तनया म्हणते, जाऊ द्या आई, त्याच्याकडे नका लक्ष देऊ, तो असंच करत असतो. असंही माझी रूम सेट करून झाली, हे काय 4 कपडे ते लावायचे होते तेही लावून झाले आता. जयश्री म्हणते, उत्तम, आता आराम कर, काही लागलं तर वसुंधराला सांग, ती आहेच की. आता तनया म्हणते, हो ना, आता वस्तूची खरी मज्जा येणार आहे, सारखं वर खाली तिला माझ्यासाठी करावं लागणार आहे आणि मग खरी तिची मज्जा येणार आहे. जयश्री म्हणते, हो तेच अपेक्षित आहे, आणि तू आता 2 जीवांची आहेस, त्यामुळे तू जास्त काळजी घ्यायला हवी. चल येते मी. तनया इकडे खूप खुश होते, रूमकडे बघून ती हसत असते आणि म्हणत असते, वाव फायनली रूम माझी झाली.
चिनू आणि बनी आता भांडत असतात आणि म्हणत असतात की नाही, या ठिकाणी मीच खेळणी ठेवणार. चिनू म्हणत असते नाही बनी दादा, आम्हाला सुद्धा आमची खेळणी इथे ठेवायची. बनी म्हणतो हे बघ चिनू, तुला आधीच सांगून ठेवलं होतं मी माझी खेळणी इथे ठेवणार, तुम्ही दोघींनी तुमचं बघून घ्या. चिनू म्हणते तू असं करतो ना, म्हणून ती मनू गेली रागावून आणि ते दोघांचं भांडण चालू असतं. इकडे आकाश आणि वसुंधरा आपले कपडे कपाटात लावत असतात आणि कपडे लावत असताना ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि त्यांना त्यांचे ते स्पेशल क्षण त्या खोलीमध्ये घालवायला मिळत असतात. कारण मोठी खोली जेव्हा होती तेव्हा अशी जवळ त्यांच्यात निर्माण जास्त होत नव्हती, पण आता छोट्या जागेमध्ये ते वारंवार असे जवळ येणार, एकमेकांना धडकणार, हे सगळं कॉमन असणार आहे. त्यामुळे त्यांची ती फिलिंग सुद्धा ते एन्जॉय करत असतात. आता चिनू आणि बणी खूपच भांडत असतात. वसुंधरा आणि आकाश त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. चिनू म्हणत असते की बाबा हे बघ, आम्ही तिघी लेडीज आहोत की नाही, आम्ही बेडवरती झोपणार आहोत. बणी जाता तू आणि बाबा खाली झोपायचं आहे. बणी म्हणतो का असं का? चिनू म्हणते कारण आम्ही लेडीज आहोत, लेडीजला नेहमी रिस्पेक्ट द्यायचा असतो. बणी म्हणतो हे काय, दिस इज नॉट फेअर, बाबा सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, तो किती काम करतो. आता बणी म्हणत असतो की बाबा स्ट्रॉंग आहे, तू खूप काम करतो आणि सगळी कामं तो सांगत असतो. चिनू म्हणत असते नाही, आई किती स्ट्रॉंग आहे, ती किती काम करते सकाळपासून, ते सगळं ती सांगत असते. आता मुलं खूप दंगा घालत असतात. आकाश म्हणतो एक मिनिट, मी काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे आणि आपण सगळ्यांनी जर खाली झोपलो तर चालेल का? आता वसुंधरा म्हणते आकाशराव, पण खाली जागा नाही पुरणार हो सगळ्यांना. आकाश म्हणतो मग अजून एक आयडिया माझ्याकडे, आपण हा बेडच बाहेर काढून टाकूया, म्हणजे मोकळी जागा होईल आपल्यासाठी. चिनू आणि बणी म्हणतात वाव, चला आत्ताच घेऊया बेड बाहेर काढायला. सगळं सामान ते उचलतात आणि बेड बाहेर काढतात आणि सगळेजण मस्त खाली फरशीवरती झोपणार असतात. खूप मोठी रूम तयार झालेली असते. वसुंधरा म्हणते वाव आकाशराव, तुमची आयडिया खूपच छान आहे, किती मोकळी जागा निर्माण झाली बघा ना, आपल्याला तर सगळ्यांनाही जागा पुरणार आहे. आता चिनू म्हणत असते आई झोपच येत नाहीये, काहीतरी सांग ना. वसुंधरा म्हणते हो का, मग माझ्याकडे ना एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करायचे आधी आणि 3 म्हणेपर्यंत, 3 काउंट करेपर्यंत डोळे अजिबात उघडायचे नाहीये. आकाश म्हणतो मी पण. वसुंधरा म्हणते हो तुम्ही सुद्धा. तिघी जण आता डोळे बंद करतात. वसुंधरा 3 काउंट करते, लाईट बंद करते आणि तिने एक छोटासा लाईट आणलेला असतो आणि तो लाईट जेव्हा अंधारात चालू होतो तेव्हा असं वाटतं की जणू काही पूर्ण रूममध्ये आकाशात चांदतारे जसे असतात, चंद्रतारे जसे असतात, तसंच काहीच वातावरण निर्माण झालेलं असतं आणि खूप सुंदर त्या मुलांना ते वाटत असतं. मुलं म्हणत असतात वाव आई किती छान लाईट आणलायस तू, असं वाटतंय ना आपण स्पेसमध्ये आलेलो आहेत, बघ ना चंद्र तारे आपल्या आजूबाजूलाच आहे असं वाटतंय. आता आकाश सुद्धा वसुंधराकडे बघून हसायला लागतो. त्यांना सगळ्यांना खूप मज्जा येत असते. आता बणी म्हणतो माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे बरं का. चिनू म्हणते काय सांग ना. बणी म्हणतो थांब मी काउंट करतो. तो 1 2 3 काउंट करतो आणि चिनूला उशिनी मारायला लागतो. ते दोघं जण एकमेकांसोबत खेळायला लागतात, एकमेकांना उशिनी मारत असतात आणि खूप मस्ती करत असतात. आकाश आणि वसुंधरा एवढ्याशा छोट्याशा रूममध्ये सुद्धा आपल्या फॅमिली सोबत खूप खुश असतात, खूप एन्जॉय करत असतात. अखिल आता तनयाला म्हणत असतो झालं सगळं झालं तुझ्या मनात, खूप खुश असतील ना तू, पण हे सगळं थांबवतो ना. तर म्हणते अरे काय तू पण, इतकी छान मोठी रूम मिळाली, एन्जॉय करायचं सोडून काय मला बोलतोयस. आणि हे बघ आता तर खरी सुरुवात झाली, आता पुढे बघ मी काय काय करते ते. अखिल म्हणतो तू ना इम्पॉसिबल आहेस, तू असं वागशील असं मला वाटलं नव्हतं. तनया म्हणते जाऊ दे रे तू. अखिल म्हणतो मी झोपतोय आणि तो झोपी जातो. इकडे तनया म्हणते अशी कशी झोप लागेल मला, मी खाली जाऊन बघतेस ना, ती वसुंधरा तिची मुलं आणि त्या आकाशची कशी वाट लागली, ती कसे हाल होत आहेत त्यांचे, हे बघितल्याशिवाय माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मला काही झोप लागणार नाही. त्यामुळे ती खाली जाते. अखिल तिला बघतो आणि म्हणतो हिचं काय चाललंय, आता का खाली गेली ही, आणि आता काय नवीन गोंधळ घालणार आहे ना हिलाच माहिती. आणि तो झोपी जातो. इकडे तनया खाली आलेली असते. तू रूमचा दरवाजा थोडासा बाजूला करते आणि मध्ये डोकावून बघते, तर आकाश वसुंधरा मुलं एकमेकांना मारत असतात, उशीने मस्ती करत असतात आणि हसत असतात, खूप छान एन्जॉय करत असतात. तनया म्हणते हे काय, यांचे तर हाल बघायचे होते मला आणि हे ते इतके खुश दिसत आहेत, तेही एवढ्याशा छोट्याशा रूममध्ये. ही वसुंधराला हिच्यासाठी आता वेगळं काहीतरी करायला लागणार आहे. माझं काहीतरी चुकतंय, मला ना काहीतरी वेगळं करून, काहीतरी प्लॅन करून हिची वाट लावायला लागणार आहे. हिचं हसणं कायमचं बंदच झालं पाहिजे आणि हिने माझ्या पुढे येऊन गयावया करायला पाहिजे, दया मागितली पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. तनयाला आता वसुंधरा आणि आकाशांचा हा देखील आनंद सहन होत नसतो. तर मग बघू यापुढे काही करण्याच्या नादात ती कशी काही मोठी चूक करते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.